CKYC आम्हाला मेसेज येतोय CKYC। खूप सारे प्रश्न आले होते तुमच्याकडून की CKYC करायची आहे का आणि CKYC आमची जर केली तर त्याचा फायदा किंवा तोटा होणार आहे का? तर त्याचा फायदाच होणार आहे। नेमका फायदा काय होणार आहे पुढील व्हिडिओमधून आपण पाहणारच आहोत। परंतु CKYC म्हणजे काय? तर CKYC म्हणजे सेंट्रलाइज्ड KYC, जिथे तुमचा डेटा सेंट्रल सर्व्हरवर सेव्ह राहतो त्या KYCला CKYC असं म्हटलं जातं। नेमका आता तुम्ही म्हणाल आम्ही eKYC केली आहे। आता eKYC आणि CKYC यामध्ये खूप सारा फरक आहे। तो फरक नेमका काय आहे तो आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। आपण बघितलं तर KYC ही आता प्रत्येक ठिकाणी केली जाते, परंतु तुम्हाला आता CKYC असं सुद्धा मेसेज येत असेल। नेमकी CKYC काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि तुम्हाला CKYC करणं का गरजेचं आहे। आता KYC करणं हे गरजेचंच आहे, परंतु CKYC करणं हा का गरजेचा आहे, यामुळे तुम्हाला कोणते फायदे होणार आहेत किंवा KYC आणि CKYC यातील नेमका फरक काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आता तुम्ही बघितलं तर KYC करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन यांसारखे तुमची ओळख पटवणारे म्हणजेच तुमची आयडेंटिटी दाखवणारे कागदपत्रे लागतात। परंतु CKYCसाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात, CKYC तुम्हाला कशी करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूयात। बघा, तुमची जी KYC असते ती KYC ही विशिष्ट बँकेत ओळख पटवण्याची एक प्रक्रिया आहे आणि CKYC आहे ती सेंट्रलाइज KYC आहे, म्हणजेच वित्तीय संस्थांमध्ये एकदाच केलेली KYC असते त्याला CKYC असे म्हटलं जातं। आता KYC दरवेळी तुम्हाला दर ठिकाणी करावी लागते, तशी तुम्हाला CKYC एकदाच करावी लागणार आहे। CKYC 14 अंकी नंबर वापरून तुम्हाला कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याची काहीच गरज भासत नाही। म्हणजे तुम्हाला जसं KYC मध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला कागदपत्रे दाखवावी लागतात। आता बघितलं तर तुम्हाला दरवर्षी बँकेची KYC करावी लागते, तसेच तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या योजनाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दरवर्षी KYC करावी लागते। परंतु किंवा बाकीच्या एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तरीसुद्धा तुम्हाला KYC करावी लागते। भरपूर असे ठिकाणी आहेत की तुम्हाला दरवर्षी त्याची KYC ही करावी लागते आणि प्रत्यक्षात डॉक्युमेंटची पडताळणी करून ही KYC केली जाते। परंतु CKYCचं तसं नसतं। तुम्हाला CKYC मध्ये फक्त एक 14 अंकी नंबर महत्त्वाचा आहे। तो 14 अंकी नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणतीही डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही। सर्वात महत्त्वाचं आता पाहूयात की KYC आणि CKYC यातील नेमका फरक काय आहे तो। तर बघा, KYC ही विशिष्ट बँक किंवा संस्थेपुरतीच मर्यादित असते, तर CKYC म्हणजे काय तर सेंट्रलाइज्ड KYC। तर CKYC ही वित्तीय संस्थांसाठी म्हणजेच बँक असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा विमा असेल या ठिकाणी एकदाच केली जाणारी असते ती CKYC असते। आता तुम्ही बघितलं तर KYC ही प्रत्येक वेळी बँकमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, विम्यामध्ये दरवर्षी केली जाते, परंतु CKYC ही एकदाच केली जाते। त्यानंतर KYC मध्ये प्रत्येक नवीन खात्यासाठी कागदपत्र जोडावीच लागतात KYCला। तर CKYC मध्ये फक्त एकदाच दस्तऐवज जमा करून 14 अंकी नंबर हा तुमचा काढला जातो। त्यानंतर केंद्रीय डेटाबेसमध्ये दोन्हीत नेमका फरक काय आहे बघा। तर CKYC मध्ये माहिती CERSAI द्वारे एकाच ठिकाणी साठवली जाते। कोणत्या पोर्टलवरती तर CERSAI या पोर्टलवरती एकाच ठिकाणी CKYC ची माहिती साठवली जाते। तर KYCला कोणत्याही प्रकारचा डेटाबेसच नसतो, त्यामुळेच KYC मध्ये दरवर्षी प्रत्यक्षात कागदपत्रांची पडताळणी केली जाते। त्यानंतर KYC मध्ये आणि CKYC मध्ये वेळ आणि मेहनतीचा फरक काय बघा। तर KYC मध्ये दरवर्षी तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागत असल्याने तुमचा वेळ तर वाया जातोच, परंतु तुमची मेहनत सुद्धा त्यामागे
जाते. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका बँकेत जाऊन एखादी तुमची KYC करायची आहे, तुमचं अकाउंट आहे, तुम्हाला आता माहीत आहे बँकेने कंपल्सरी केलेलं आहे दरवर्षी KYC करणं आणि तुम्हाला बँकेत जाऊन KYC करायची असेल तर तुम्हाला माहीत आहे बँकेत किती गर्दी असते. त्यामुळे लाईनीत उभा राहून तुमचा वेळ तर जातो, शिवाय तुमची मेहनतसुद्धा तिथे द्यावीच लागते, तरच तुमची KYC ही पूर्ण होते. परंतु CKYCमध्ये कागदपत्रांची पुनरावृत्ती टळते, त्यामुळे तुमची मेहनतसुद्धा आणि वेळसुद्धा वाचत असतो. त्यामुळे CKYC अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा, KYCमध्ये तुमचे कागदपत्र पॅन, आधार किंवा तुमचं वोटर ID कार्ड असेल किंवा कोणतंही तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे तुमचं ओळखपत्र कार्ड असेल, त्याची प्रत्यक्षात मागणी करून पडताळणी केली जाते KYC करण्यासाठी. पण CKYC तुमचा डेटा सेंट्रल सर्व्हरवर सेव्ह करणे आणि फक्त 14 अंकी नंबर तुम्हाला दिला जातो. बघा, CKYC आणि KYC मधला फरक तुम्हाला KYCमध्ये प्रत्यक्षात आता तसं म्हटलं तर या सर्व डिफरन्सवरून एकच लक्षात येतं की KYC आणि CKYCमध्ये नेमका फरक काय आहे. तर बघा, KYCमध्ये तुम्हाला दरवर्षी कागदपत्रे प्रत्यक्षात पडताळणी करून KYC पूर्ण करून घ्यावी लागते. तर तुम्हाला CKYCमध्ये तुम्हाला एकदाच तुम्ही कागदपत्रांची पडताळणी करून तुमचं तिथं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कशावरती, तर सेंट्रल सर्व्हरवरती तुमचं रजिस्ट्रेशन केलं, सेंट्रल सर्व्हरवरती तुमचा डेटा सेव्ह झाला आणि तुम्हाला त्यानंतर 14 अंकी नंबर आहे, तो 14 अंकी नंबर मात्र तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. तो 14 अंकी नंबर तुम्ही कुठेही जर दाखवला तर तुम्हाला पुन्हा CKYC करण्याची गरज नाही किंवा KYCसुद्धा करण्याची गरज नाही. त्या 14 अंकी नंबरवरून तुमचे सर्व जी कागदपत्रे आहेत तर 14 अंकी नंबर पोर्टलवरती टाकल्यावरती मिळणार आहे. त्यामुळे KYCपेक्षा CKYC कधीही बेस्ट आहे. त्यामुळे एकदाच करायचे आहे पण CKYC करून घ्या. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा बँकेत जाण्याची गरज नाही, पुन्हा प्रत्येक कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी घेऊन जाण्याची गरज नाही, शिवाय प्रत्येक कागदपत्र प्रत्यक्षात पडताळून पाहण्याची आणि KYC पूर्ण करण्याची सुद्धा गरज भासणार नाही. तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे यातून एकच सांगायचं आहे, बेस्ट आहे ती CKYC आहे. EKYC तुम्हाला जर तुमचा वेळ, मेहनत किंवा प्रत्यक्षात डॉक्युमेंट घेऊन फिरण्याचं जर टाळायचं असेल तर तुम्ही एकदाच CKYC करा. तुम्हाला सेंट्रल सर्व्हरवरती तुमचा कायमचा डेटा सेव्ह राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला 14 अंकी मिळालेला नंबर हा जर तुमच्याकडे फक्त कुठेही मोबाईलवर सेव्ह असेल किंवा तुम्ही पाठ करून ठेवा जर असेल तर तुम्हाला कुठेही गेला KYC करायची आहे किंवा तुम्हाला तुमचे आयडेंटिटी डॉक्युमेंट्स हवे असतील, कागदपत्रे हवे असतील तर तुम्हाला CKYCचा हा 14 अंकी नंबर सांगितला तर तुम्हाला ती कागदपत्रे लगेच तुमची दिसणार आहेत आणि तुम्ही तिथे सिद्ध करू शकणार आहात की तुमची KYC ही पूर्ण आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. तुमचं यावरती काय मत आहे किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आमच्याकडून त्याचं उत्तर तुम्हाला नक्की दिलं जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.